partner in, And where are you from basically? I'm from Arunachal Pradesh. He's also from Arunachal. Immersion cooling system for electric vehicles. What we are doing is हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा आहे पुण्यातला दिवस दुसरा. काल आपण बघितलं, ऑफिसला गेल्यानंतर आपण रात्री ऑफिसच्या कलिगसोबत पार्टी एन्जॉय केली आणि आत्ता जातो आहे KPIT स्पार्कलच्या इव्हेंटसाठी. तब्बल 2 वर्षानंतर हा एक काइंड ऑफ फिजिकल इव्हेंट होतो आहे. आतापर्यंत सगळा व्हर्च्युअल होता. त्यावेळेस मी कम्प्लिटली 2 वर्ष फायनलिस्ट होतो. तिथे मी ॲज अ प्रेझेंटर म्हणून जायचो. त्यावेळेस माझं ब्लॉगिंग चॅनल नव्हतं, सो मी दाखवू शकलो नाही. आता व्हिजिटर म्हणून जाणार आहे. सो तुम्हाला दाखवतो की काय असतं KPIT स्पार्कल आणि कसं होतं, आणि थोडे डिफरन्सेस पण सांगेल. आणि माझ्या वेळेसचे काही जे मेमोरीज आहेत, फोटोज आहेत, व्हिडिओ आहेत, ते इथे टाकण्याचा प्रयत्न केला किंवा ह्या व्हिडिओच्या लास्टला टाकेल. तर प्लीज स्टे ट्यून. चला तर मग जाऊया. A few moments later. हॅलो गाईस, फायनली आपण पोहोचलो आहे PCCOE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तिकडे ग्रँड फिनाले. चला तर मग एक्सप्लोर करूया. चल. do you need any help with something? Or were you just shooting the video? Yes, I just making a blog. Okay. I thought you need help with something, so So if you explain, then that will be more better. What would you like to know exactly? Explain whatever you want. So basically, we are Team Maverick from. As I mentioned, like the total weight of that aircraft is 3.5 kg, Okay. and it is basically made to lift more payload. So the problem statement is to lift maximum payload considering the weight criteria under 5 kgs. So this aircraft currently weighs 3.5 kgs, and it can lift up to 30 to 40% more than its weight. So it can lift up to 7 kgs if we consider that. Okay. And the aircraft has had its first flying, successful first flying, and we are doing more for the testing. So And what is the made for? This is kind of the innovation or this is for the competition. Okay. So this is our first one. for the competition like Baza and all that? Yes. Great. Nice to meet you guys. This is the main entrance of KPIT Sparkle. ते आमच्या वेळेसचे KPIT स्पार्कल आहे. ते जे स्क्रीनवर शो होत आहे ना, ते आमच्या वेळेसची इव्हेंट आहे, 2020. So we are looking for. क्या बात है, भेटला का तू विशालला? इकडे विचार विशाल तर कुठं आल्या? मी 24 तारखेला येणार होतो, हां. बट त्यावेळेस ब्लॉग आउट करायला टाईम झाला आणि मला सुट्टी मारली. म्हटलं KPITचं फायनल. वॅक्सिनच्या गाडी गेला का? वॅक्सिनच्याला कुठलं आहे काय दिला नाही? विशाल मला बोलावं होतं.
लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही फायनलिस्ट होतो तर 2019ला तो जो फर्स्ट स्टॉल बघितला ना येताना स्टार्टिंगला तर तो आमचा होता आणि त्यानंतर सेकंड 2020ला ज्यावेळेस आम्ही फायनलिस्ट होतो त्यावेळेस 4th नंबरचा स्टॉल आमचा होता. सो ते बघून मला त्या मेमोरीज ताज्या होत आहे आणि लिटरली एवढा क्लास दिवस होते ते. खरंच खूप प्राऊड फील व्हायचं कारण इथं येणारे हा प्रत्येक जो इनोव्हेटर आहे हा 1% चान्सने आलेला असतो. म्हणजे 3000 पार्टिसिपेंट्समधून इथं फक्त 30 लोक फायनलिस्ट होतात. सो ते खूप मोठं अचिव्हमेंट असतं. सो दॅट वी शुड हॅव प्राऊड. सो लेट्स गो बघूया इन डिटेल पण आपण प्रत्येक प्रोजेक्ट बघूया. हे हाय कुड यू प्लीज एक्सप्लेन He is the innovator. I'm his, partner in, and where are you from basically? I'm from Arunachal Pradesh. He's also from Arunachal Pradesh. Now ये आप लोग के सामने जो ये है हिंदी चलेगा? Do you know Hindi? Welcome always. तो आप लोग का सामने ये जो चीज़ दिखा रहे हैं इसका नाम है आपका सॉफ्टवेयर डिस्प्ले. बेसिकली एक डिवाइस है जो एक ब्लैक बॉक्स एक ऐसा डिवाइस होता है जो मतलब एक्सीडेंट का समय बताते हैं कि रीज़न क्या था एक्सीडेंट का. सो इट्स काइंड लाइक ए ब्लैक बॉक्स जो आप लोग का आम व्हीकल में फिक्स हो सकता है. जैसे कि आपका कार हो गया, आपका 2 व्हीलर्स हो गया. ये डाटा मॉनिटरिंग करते हैं आपका गाड़ी का समय. तो आपको मैं एक एग्जांपल दे रहा हूँ. जैसे कि मान लीजिए आपका आज दिन खराब है फॉर सम रीजन. कुछ भी हो सकते हैं, ब्रेकअप से कुछ भी हो सकते हैं. दिन खराब है और आप जा रहे हैं कैंटीन में एंड यू नो व्हाट यू हैव टू टेक ए लेफ्ट टर्न. आपको जलाना पड़ेगा लेफ्ट इंडिकेटर्स टर्निंग करने से पहले. लेकिन आपका दिन खराब है एंड यू नो व्हाट आप जो ऐसे हो जाएगा आई डोंट केयर अबाउट दिस वर्ल्ड एंड यू जस्ट टर्न अवे. तो ऐसे करते समय आपका एक्सीडेंट्स हो जाते हैं. हम लोग ने सोचा एक ऐसा डिवाइस बनाएगा जो ये सब वाला जो प्रॉब्लम्स आते हैं एक्सीडेंट का बाद आपको कि इसको हम लोग कैसे प्रिवेंट मतलब इसको कैसे टाइप से हम लोग सॉल्व करेगा. तो वी आर कम अप विद दिस आइडिया सॉफ्टवेयर. तो ये बहुत ज़्यादा चीज़ को मॉनिटर करते हैं. जैसे कि आपका हेडलाइट्स हो गया, आपका इंडिकेटर्स हो गया, 4 इंडिकेटर्स, आपका स्पीड हो गया, आपका हॉर्न हो गया. और गाड़ी वाला जो है वेरिएंट है उसमें आपका इवन एल्कोहल सेंसर तक है और टेम्परेचर सेंसर जो कि 3 लाख का बारे आपको पता है. तो ये डिवाइस काय मॉडिफाईड केलं ॲक्च्युली दाखवू शकतो का? मॉडिफाय काय केलं हां इनोव्हेशन काय आहे ते बघायचं. इकडं तुझी BLDC हब मोटर आहे. ओके इकडं बॅटरी असते मध्ये आम्ही सध्या ठेवलेली आहे चार्जिंगसाठी. चार्ज बाहेर काढली. बॅटरीज कुठल्या आहेत आणि बॅटरीज आमचं लिथियम फेरोफॉस्फेट आहे. लिथियम आयनचा प्रॉब्लेम असा येतो की ओव्हर हिटिंग वगैरे येतं म्हणून लिथियम फेरोफॉस्फेट टेम्परेचर 45 डिग्रीच्या वर जाते. BMS कट करून सेम है हाइब्रिड इलेक्ट्रिक सब लोग हाइब्रिड पे ही फोकस कर रहे हैं क्या अभी. all juries, please proceed to the conference. Please, discussions are already started. Have a check on e-vehicle memory processor. What is the charging time? But no one is able to show us what the battery system consists of. What additional features the battery system has. So this project is on the battery system, additional features. ॲक्च्युली काय आहे मेन इन शॉर्ट सांगणार का? This is a semi-automatic fertilizer distributor for crop. This is a product. This is a specially designed for agriculture purpose. Semi-automatic distributor for crops. Here we can give input. मराठीमध्ये झालं चालेल. इथं आपण इनपुट देऊ शकतो म्हणजे की किती फुटावर आपल्या सरीमध्ये लावलेले 2 फुटावर किंवा 2.5 फुटावर कापूस आपण लावतो त्यानुसार इथं इनपुट देऊ शकतो. त्यानंतर आपल्या प्लांटच्या 15 दिवस 2 महिने 3 महिने त्यानुसार शेतकऱ्याला माहीत राहतं एवढ्या याचं असेल तर किती खत पडायला पाहिजे ते आपण इथं ग्राममध्ये तेवढं इनपुट करायचं आणि त्यानंतर तिकडं दोन्ही साईडने इथं फील्ड जे आता आम्ही डस्ट वापरली पण इथं आपलं फील्ड राहील आणि त्या इकडं कंट्रोल सिस्टीम सो एका इकडं चेंज पॉकेट आणि मोटर चेंज पॉकेट म्हणजे टाकचं. ओके सो हे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहे. ग्रेट. कॅन यू प्लीज एक्सप्लेन इन yes you continue please. Can you please explain in short so what is this basically? It's a vertical axis wind turbine. Okay. So it works on the principle of both drag and lift principles. So we are designing in such a way so that the gas turbine concepts we are bringing into the wind energy application. Okay. So that the overall efficiency can be improved. So currently you are achieving around 36% of it. Could you please show us the demo?
इसका मोशन फ्री है नीडो डायरेक्शन में, वो या फिर मैं इम्पैक्ट दूँ तो भी वही डायरेक्शन में होगा, बैलेंस व्हीकल सेंटर वही करेगा, लेकिन जो फोर्स लग रहा है, जो इम्बैलेंस आ रहा है, वो ये व्हील रोटेट होके एक डायरेक्शन में छोड़ देगा, वो कौन सी डायरेक्शन वो खुद डिफाइन करेगा, वो मोशन फ्री है। तो फॉर एग्जांपल अगर ये मैं व्हीकल पे इम्प्लीमेंट किया तो फिर इसका जो बैटरी एंड ऑल दैट, वो सेपरेट रहेगा, और व्हीकल में भी ये इलेक्ट्रिक व्हीकल के लिए ही है पर्टिकुलर। हाँ बट ये अगर कंज्यूम कर लेगा तो इलेक्ट्रिकल व्हीकल की रेंज कम हो हाँ, जाएगी। लेकिन इसकी बैटरी तो अलग है, इसकी बैटरी सेपरेट रहेगी। हाँ तो फिर कॉस्ट बढ़ेगी प्रोटोटाइप की, मतलब इलेक्ट्रिकल व्हीकल की कॉस्ट बढ़ेगी क्योंकि बैटरी तो इतनी महंगी बैटरी इतनी महंगी नहीं है, 13,000 की बैटरी आपकी इलेक्ट्रिक व्हीकल की। नहीं, एज पर प्रोडक्शन के हिसाब से तो आपको वो कंसिडर करना चाहिए ना कि ये। लेकिन अभी एक्चुअली हमारा जस्ट रिसर्च बेस्ड है। अच्छा। तो हमने छोटा प्रोडक्ट बनाया आइडिया से, और वही चीज़ हम इसमें वैलिडेट कर रहे हैं। ओके, तो जैसे आपने बोला वो बात का पॉइंट है हमारे लिए, फ्यूचर पॉइंट है। हाँ लेकिन मैं ऐसे डिमोटिवेट करने के लिए नहीं बोला, सिर्फ आप एक हाँ है वो कंसिडरेशन में ले सकते हैं कि कैसे उसको कॉस्ट। फ्यूचर पॉइंट है, पहले मतलब हाँ, मेन पर्पस है research। वो होना चाहिए, बाद में बाकी के पर्पस तो हो कर सकते हैं। Great. Hi, can anyone please explain what is this? This is this or this? Explain in a very short manner, please. This is actually. You can use Hindi and Marathi as well if you want. So this is liquid immersion cooling system for electric vehicles. What we are doing is completely immersing the cells in the dielectric liquid. Okay. This will efficiently cool the battery packs So where we can implement this one in the electric vehicles. electric vehicles? Yes. This is specifically. And what is the designed main benefit? Like you are going to increase the range or? It is going to increase the range by 10%, battery Okay. life by 30%, Okay. and also the charging time. It will reduce the charging time by around 20%. It is a advantageous for that or? It is advantageous. आता तू बघशील मित्रा की आहे ना, एक बॅटरी, एक जनरल आपण एक्झाम्पल घेतलं की बॅटरी कूल करायला 1 तास लागतो. आणि एक क्वेश्चन असा होता मला की हे तू ॲक्च्युली ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं बघणार आहे म्हणजे? बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने आमचे मेन कस्टमर प्रायमरी टार्गेट्स आहेत टाटा वगैरे जे पण असे OEMs आहेत जे इलेक्ट्रिकल व्हेकल प्रोड्यूस करतात इलेक्ट्रिक व्हेकल प्रोड्यूस. त्यांना तू ॲज अ किट फॉर्मॅटमध्ये. येस, ते आम्हाला सांगतील की आमची स्पेस किती आहे, ती आम्हाला रिक्वायरमेंट सांगते. स्पेस किती आहे, आम्हाला किती व्होल्टेज पाहिजे, आणि बाकी अजून त्यांच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील तर त्या तसे सांगतील आणि आम्ही डिझाईन करून देतो. ओके, ग्रेट. सो बेसिकली हा एकच प्रोडक्ट दिसला मला जो रिलेटेड टू द फार्मर्स आहे, आणि मोस्टली याची थीम असते मोबिलिटी आणि एनर्जी. सो बघूया आपण याच्यात ॲक्च्युली त्यांनी त्या थीममध्ये कसं केलं आहे. कुड प्लीज एक्सप्लेन? इफ यू आर फाइन विथ मराठी हिंदी यू कैन यूज. तो हम लोगों ने यहाँ एक जो चीज़ बनाया है, ये मल्टीफंक्शनल रेट्रोफिटर ट्रैक्टर के लिए. इसमें Okay. कल्टीवेटर और रोटावेटर ऑपरेशंस दोनों एक साथ होगा. इस ऑपरेशन के थ्रू क्या होता है, जो फार्मर रेंट पे दे रहा है अपना प्रोडक्ट, तो हम लोग एक रेंटल बिजनेस के ऊपर फोकस कर रहे हैं. हम ये प्रोडक्ट बनाएंगे एक कंपनी के पास से, हम अपने पास रखेंगे, फिर उसको रेंट पे देंगे आगे. तो अपने को क्या होगा, बीच का जो मार्जिन मिल रहा है प्रोडक्ट के ऊपर, वो हम लोगों का रहेगा. तो इससे क्या एज ए होगा, बिजनेस पॉइंट ऑफ व्यू. हाँ. और बेनिफिट्स क्या है फिर फार्मर्स को? तो ये जब एक आदमी जो रेंट पे देने वाला है, वो जब ये प्रोडक्ट लेगा, इससे उसका काम जो 5 घंटे में हो रहा था 3 घंटे में होगा. 1 एकड़ लैंड हो गया तो यू कैन डायरेक्टली गो फॉर सीड सोइंग ऑपरेशन. तो ये बहुत कंबाइंड टेक्नोलॉजीज हम लोगों ने लाया. मुझे बताओ कि इफेक्ट पार्टिकल का थीम तो एनर्जी एंड मोबिलिटी पे है, तो ये उस थीम में आता कैसे है? हाँ, मोबिलिटी पार्ट में आएगा ये. क्यों इस मोबिलिटी में पार्ट में आएगा और बिजनेस मॉडल के पार्ट में आएगा. क्योंकि टेक्नोलॉजी और मोबिलिटी एक ही चीज़ में तो KPIT देखता है. KPIT स्पार्कल बूम देखता है, और एक काइंड ऑफ स्पार्कल जैसे स्टार्टअप बूम. और हम ऑलरेडी एक रजिस्टर्ड स्टार्टअप है, तो हम लोगों को उस बेनिफिट और एक बेनिफिट कि हम लोगों का एक प्रोडक्ट PRL लेवल 5 पे है, जो मोबिलिटी सेगमेंट में है, जो EV ट्रैक्टर्स को केटर कर सकता है. उसके वजह से प्रोडक्ट इज नॉट जस्ट कंस्ट्रेंड टू नॉर्मल ट्रैक्टर्स एज वेल एज इट इज ओपन टू EV ट्रैक्टर्स. From that background, we are into KPIT. Thank you. काय वाटलं तुला सुमित इव्हेंटमध्ये येऊन? मस्त म्हणजे असं काहीतरी, पण सध्याच्या इव्हेंटमध्ये असं इनोव्हेशन असं काही बघायला नाही भेटलं एवढं, ओके. की फक्त त्यांनी थोडेफार नाही, मॉडेल actually- जास्त हायब्रिडच जास्त दिसतं. इनोव्हेशन कसं नाही माहिती का, आपण इन डेप्थ जाऊन नाही बघितलं. सो कदाचित असं असू शकतं की जे इनोव्हेशन असतात की जे आपल्याला मे बी कळत नाही. सो आहेत एवढं जर त्यांनी एक स्क्रीनिंग केली ना तर इनोव्हेशन असतील, बट जे पण मोस्टली हां ट्रिगर नाही हायब्रिड करत. हां असंच हे होतं. म्हणजे हायब्रिडचे आपण बघितले जरा 2-3 प्रोजेक्ट्स आम्ही हायब्रिडचे बघितले. सो एक काइंड ऑफ रिपिटेटिव्ह वाटत होतं. बट हां
अगेन काही ना काहीतरी बघितलं असं आणि या पॅन्डेमिकमध्ये त्या मुलांना एन्करेज करून त्यांच्याकडनं कंटिन्युअसली फॉलोअप घेऊन हे प्रोटोटाईप पूर्ण लेवलपर्यंत पोहोचणं आणि मेन म्हणजे कॉलेजेस बंद असताना हे एक मोठं कॅपॅसिटी स्पार्कलचं सक्सेस आहे. आणि मग त्यानंतर हा एवढा मोठा इव्हेंट उभारणं हा पण एक मोठा कॅपॅसिटी स्पार्कलचा आपण सक्सेस म्हणू शकतो. काय वाटतं? यात बरोबर आहे. म्हणजे सध्याच्या सिच्युएशनमध्ये हे एवढं रेस्ट्रिक्शन असताना कोविडचे हे असा इव्हेंट ऑर्गनाईज करतात. ॲक्च्युली याच्या मागे भरपूर डेडिकेशन असतं. हा जो 1 दिवसाचा इव्हेंट आहे ना याच्या मागे हार्डली जी टीम आहे कॅपॅसिटी स्पार्कलची ती 1 वर्षभर राबत असते आणि खूप कष्ट आणि वेगवेगळ्या गोष्टी फेजेसमध्ये जाऊन हे सगळं ऑर्गनाईज करत असते. मित्रांनो जर आवडत असेल तर सुमित सांगून देतोच, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन गोष्टी आपल्या चॅनलवर येत राहतील. Memories at Grand Finale of KPIT Sparkle 2019.